सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पटेल यांची राष्ट्रीय कामगार संघटनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या विविध समस्यांच्या निराकरणासाठी कार्यरत असलेल्या राष्ट्रीय कामगार संघटनेने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. प्रकाश पटेल हे समाजकार्यात सक्रिय असून कामगारांच्या प्रश्नाबाबत सातत्याने आवाज उठवत आले आहेत. ठाणे जिल्ह्यातील कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी ते प्रभावीपणे कार्य करतील असा विश्वास त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि मित्रपरिवाराने व्यक्त केला आहे. कामगारांचे हक्क, न्याय आणि कल्याण यासाठी प्रकाश पटेल यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कामगार सेनेचे कार्य ठाणे जिल्ह्यात अधिक व्यापक आणि प्रभावीपणे पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय कामगार सेनेच्या ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून प्रकाश पटेल यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी शिवसेना वागळे विभाग प्रमुख तथा माजी नगरसेवक एकनाथ भोईर, शिवसेना वागळे समन्वयक तथा माजी नगरसेवक शैलेश शिंदे, वागळे उपविभाग प्रमुख संतोष जाधव, उपशाखा प्रमुख प्रशांत पेडणेकर, सचिन कापडी, राजेश माने तसेच युवा सेनेचे निलेश बोंबे यांनी प्रकाश पटेल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जय भवानी. प्रकाश अमृत पटेल हे आमचे किसननगर शाखेचे उपशाखा प्रमुख, परंतु अतिशय धडाडीचा कार्यकर्ता आणि नियमितपणे सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा, त्याचीच आज कामगार न्याय हक्कासाठी लढणारी संघटना राष्ट्रीय कामगार संघटना यांचे संस्थापक आहे अशोक जाधव धनगावकर यांच्या संस्थेच्या राष्ट्रीय कामगार संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. कारण आपल्या कार्यकर्त्याला एखादी संघटना ज्या वेळेला चांगल्या प्रकारे आपल्या काम करतो म्हणून त्याला प्राधान्यक्रम देत असते, त्यावेळेला नक्कीच आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. कारण शिवसैनिक नियमितपणे सर्वसामान्यांच्या मदतीला धावणारा कार्यकर्ता आणि एका संघटनेच्या कामगार चळवळीमध्ये त्याच्या अध्यक्षपदी त्याची निवड झाली. मी त्याला मनापासून शुभेच्छा देतो, त्याचा अभिनंदनही करतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही देतो. प्रकाश पटेल यांचं अभिनंदन करतो. त्यांना राष्ट्रीय कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी त्याची नेमणूक झालेली आहे आणि खरोखरच आनंदाची गोष्ट आहे आणि त्यांचा अधिकार आहे. कारण का मी त्यांना 1988 पासून बघतोय आणि 90 सालापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. प्रताप शेलार म्हणा, दिलीप टक्के म्हणा, एकनाथ भोईर म्हणा आणि सगळ्या दिग्गज नेत्यांच्या बरोबर चांगले घरोचे संबंध ठेवून पक्षाची एकनिष्ठपणे सेवा या माणसाने केलेली आहे. माझे मित्र आहेत हे आणि माझ्या मित्रांनी मी खरोखर म्हणतो, जरी मी दुसऱ्या पक्षात होतो तरी आम्ही एकमेकांना भेटायचो. एक धडाडीचा कार्यकर्ता आणि कधी स्वतःचा स्वार्थ न बघता लोकांची सेवा केली आहे. मागील 1 वर्षापासून आम्ही जेव्हा पक्षात आलो तेव्हा वैद्यकीय सेवा क्षेत्रात अशी कामं केलेली आहेत की म्हणजे मी कधी फोन करा, हा माणूस रात्री असो दिवस असो हा येणार आणि पक्ष संघटनेच्या वाढीसाठी नेहमी पुढे असतो. आणि अशा कार्यकर्त्याला, अशा एखाद्या चांगल्या माणसाला एक चांगलं पद मिळालं आणि जिल्हाध्यक्षपदी आज राष्ट्रीय कामगार संघटनापदी येणार, नक्की हा कामगारांना चांगले न्याय देईल आणि आजपर्यंत ज्याला जे मिळालं नाहीये पद त्या पदालाही त्यांनी न्याय दिलेला आहे. लोकांची सेवा अहोरात्र केलेली आहे, कुठल्या पदाची अपेक्षा केलेली नाही. आज चांगलं पद मिळाल्यानंतर मी खात्री देऊ इच्छितो की आता नक्कीच या पदाला तो न्याय देईल आणि आई जगदंबे एकच प्रार्थना करतो की माझ्या या मित्राला कायम मोठा कर आणि याला भरपूर आयुष्य लाभो, आपल्याकडून चांगली सेवा घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. खरंच खूप धन्यवाद. अक्षरशः म्हणजे आज पडत्या काळात पासून मी सगळे एकत्र होतो, पण आज म्हणजे आनंद अश्रू होत आहेत की खरंच मन भारावून गेलं तुमचा हे शब्द ऐकून. एकनाथ दादा भोईर यांनी सुरुवातीला पटकन वैद्यकीय क्षेत्राचं आरोग्याचं काम बघितलं आणि प्रकाश इतका छान काम करतो बोला, हा मग त्याच्यात पण मला पद दिलं. त्यावेळी सर्वात प्रथम जी वैद्यकीय क्षेत्रात ज्यावेळी मला लेटर मिळालं सगळ्यात प्रथम बोलून त्यावेळी पण आज सत्कार केला. मी त्यावेळी पण बोलले प्रकाश तू ये, बोला नाही नाही, तरी मी लेट आलो. धन्यवाद दादा, असाच आशीर्वाद राहू दे. कुठे काही चुकीचं झालं तर मला अधिकार आहे तुम्हाला सर्वांनी करण्याचा. असंच प्रेम राहू द्या. बोला एकविरा माते की जय. जय जय महाराज. जय दादा. धन्यवाद. मला तर असं वाटतं की मला सुरुवातीपासून दादाने सांभाळून घेतलंय.
म्हणजे मला घरदार म्हणजे माझा भाऊ आहे, गावी कोण आहे, इकडे पण एक भाऊ राहतो, परंतु माझ्या स्वतःच्या सख्याच्या नातेपेक्षा माझा एकनाथ दादा आणि सुनील दादा, वागड्यामध्ये 2 दादा आहेत, एक एकनाथ दादा आणि सुनील दादा, दोघे पण कार्यसम्राट आहेत, नाद खुळा. आणि त्या लोकांनी जे मला आता पण सामावून घेतलंय माझ्या पडत्या काळात, सुख असो दुःख, प्रत्येक टायमाला या आशाराटी पार्क मध्ये कामाला लागलो, खताळाने कामाला लावलं, परंतु लागल्यापासून जे एकनाथ दादाने जे मला सामावून घेतले, माझ्या सुट्ट्या म्हणा काही म्हणा, मला खूप ऍडजस्टमेंट केलं. मी तर म्हणतो की दादा खरंच असा सगळ्यांसाठी आहे, पण मला असं वाटतं माझ्यासाठी खास आहे. आरोग्य क्षेत्रामध्ये काम करतोय, आरोग्य क्षेत्रात अरे तू आरोग्याचं काम करतो, चांगलं काम करतो, आरोग्य क्षेत्रात पण दादांनी दिलं. अरे हे पण वर्षाताई म्हणून आहे, त्याने दादांचा तुझं लय चांगलं रिलेशन आहे. तुला हो तुम्ही छान काम करता, प्रत्येक पोस्ट बघतो दादांबरोबर, तुझी फोटो बघतो, तुला हे कामगार क्षेत्रात काम करायचंय. आणि त्यांनी म्हटलं बघा, शिवसेनेची संघटना असेल, आमचे एकनाथजी शिंदे साहेब आणि एकनाथ भोईर यांच्या असेल तर म्हटलं मी या संघटनेत येणार. तुला असं काही नाही, आपली संघटना आहे, शिवसेनेचीच आहे, खूप चांगलं काम करशील तू, म्हणून मला निवड केली. दादा धन्यवाद, असं आशीर्वाद राहू दे सदैव. आणि तसंच माझ्या नगरसेविका, आमच्या प्रभागात 4 नगरसेवक, 4ही नगरसेवकांकडनं पण मला शुभेच्छा मिळाल्या. खास करून एकताताई भोईर यांना मी सांगितलं निवडणुकीला येतो शाकीय पिक्चर बाकी, आणि माझ्या वहिनी प्रभाग समिती अध्यक्ष झाल्या. आम्हाला अभिमान आहे की आम्ही केलेल्या निवडणुकीत कामाचा आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं आणि मला योग्य आम्हाला मिळाला, न्याय मिळाला. आणि खूप खूप शुभेच्छा वहिनीला पण. आणि दादा मला असा आशीर्वाद ठेव, हात काढू नको. आम्ही हमेशा तुझ्या बरोबर आहे बाबा, चांगलं काम कर. एकनाथ शिंदे साहेब ही तुझ्या बरोबर आहेत, आणि एकनाथ भोईरही तुझ्या बरोबर आहेत, सुनील मोरेही तुझ्या बरोबर आहेत.